साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र कोणतंही असो, आम्ही साधू थेट संवाद तुमच्याशी। नेते असो वा अभिनेते असो, साहित्यिक असो वा विद्यार्थी, आम्ही जाणून घेऊ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आणि बोलतं करू दिग्गजांना दिलखुलास। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता आपल्या हातात आलेला आहे। संपूर्ण 50 जागांचे निकाल हातात आलेले आहेत। 100 पंचायत समितीचे निकाल हाती आलेले आहेत। या एकूणच जागांचा विचार केला तर काँग्रेसला जिल्हा परिषदेमध्ये 27 जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेला 16 जागा मिळाल्या आहेत, भाजपला 6 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळालेली आहे। त्यानंतर एकूणच जर बघितलं तर पंचायत समितीमध्ये ही काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। या ठिकाणी काँग्रेसला पंचायत समितीमध्ये 56 जागा मिळाल्या। जागांच्या तुलनेत पक्ष मोठा असला तरी फक्त 3 पंचायत समित्या या काँग्रेसकडे राहिलेल्या आहेत। तर 26 पंचायत समिती सदस्य हे सेनेकडे आहेत, 16 पंचायत समिती सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपकडे आहेत, तर 2 पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीकडे आहेत। एकूणच जर बघितलं तर जागांच्या तुलनेत काँग्रेस पक्ष बलाढ्य वाटत असला तरी पंचायत समितीमध्ये मात्र काँग्रेसला एकूण 5 पंचायत समित्या गमवाव्या लागलेल्या आहेत। त्या शिवसेना आणि भाजपकडे गेलेल्या आहेत। 3 पंचायत समित्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसकडे आहेत। जिल्हा परिषदेमध्ये जी सत्ता आहे ती काँग्रेसकडे आलेली आहे। एकूणच या सर्व घडामोडीवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत काका कुडाळकर। काका कुडाळकर हे भाजपचे प्रवक्ते आहेत, तर काँग्रेसकडून आहेत संदीप कुडतरकर। संदीप कुडतरकर हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। यापूर्वी अनेक जागांच्या बाबतीत आडाखे बांधण्यात आले, आम्हाला एवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा मिळतील अशा प्रकारचे आडाखे बांधले होते। मात्र एकूणच जर बघितलं तर आता एकूणच चित्र आपल्या समोर आलंय। त्यामुळे या सर्व घडामोडींवर चर्चा आपण काका कुडाळकर आणि संदीप कुडतरकर यांच्याशी करणार आहोत। मला सांगा काका, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय की सत्ता आहे शिवसेना भाजपकडे, शिवसेना भाजपकडे सत्ता असूनही यावेळेला सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये तुमची सत्ता येऊ शकली नाही, काय कारण आहे त्यामागची? एक सर्वप्रथम मी काँग्रेसचं अभिनंदन करतो। त्यांनी मिळालेला विजय हा शेवटी विजय आहे। त्यांनी जिल्हा परिषद राखल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एकच उत्तर सांगतोय, सत्ता फक्त 2.5 वर्ष आहे। आमच्या सत्तेला 2.5 वर्ष झालेली आहेत आणि 2.5 वर्षातला जो परफॉर्मन्स आहे तो तुम्ही 5 किंवा 10 किंवा 15 वर्ष सत्तेत असलेल्यांच्या तुलनेत करणं हे थोडंसं आमच्यावर अन्यायकारक होईल। आणि म्हणून जर तुम्ही मला विचाराल की या ठिकाणी सत्तेमुळे कोणती समीकरणं बिघडली, कोणती समीकरणं घडली, तर त्याचं उत्तर मी एकच देईन की आज सत्तेच्या माध्यमातून माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे विचार असतील, त्यांच्या योजना असतील, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या योजना असतील, त्यांचा विकासाचा दृष्टिकोन होता, तो लोकांना आवडू लागलेला आहे। आता तो पूर्णपणे त्याने स्वीकारतील त्यावेळी आमचा निश्चित मोठ्या प्रमाणात। असं म्हणत असताना गेल्या काही वर्षात तुमचे नेते म्हणा, शिवसेनेचे नेते म्हणा, अशा प्रकारची वक्तव्य करत होते की इथून आम्ही काँग्रेसला हद्दपार केले, अशा प्रकारची वक्तव्य करत असताना जिल्हा परिषद, यावेळीची जिल्हा परिषद जर आम्ही मिळवू नाही शकलो तर पुन्हा कधीही शक्य नाही, अशा प्रकारची वक्तव्य होत होती। असं असताना यावेळीची निवडणूक अत्यंत महत्वाची असताना तुम्हाला ती मिळू शकलेली नाही। मुळात 2 प्रश्न आहेत। तुम्ही म्हटलं ते की यावेळी नाही तर केव्हाच नाही। हे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सातत्यानं आम्हाला बोलावं लागतं की हे वेळ राईट आहे। परंतु नारायण राणे आणि त्यांची जिल्हा परिषद, त्यांचे समर्थक यांच्या विरोधातली लढाई आता ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढच्या 5 वर्षात त्याचे आणखी परिणाम दिसतील। आपण बघितलात नारायण राणेंची जी 45 ट्रेन होती 10 वर्षापूर्वी, ती गेल्या 5 वर्षापूर्वी 33 वर आली, ती 7 त्यांनी विकत घेतल्यानंतर ती 40 वर झाली, म्हणजे आणि आता हीच संख्या 27 वर आलेली आहे। जनाधार कमी होऊ लागला, संख्येच्या खेळामध्ये ते विजयी ठरले, परंतु ज्या पद्धतीनं जी घसरण आहे ती थोपवू शकले नाही, हे या ठिकाणी सत्य आहे। आणि त्यामुळे आम्ही आशावादी आहोत की 27 वर आलेली ही जी काँग्रेस आहे ती काही काळात आम्ही या ठिकाणी निश्चित मागे हटवणार आहोत। थोडा वेळ लागेल, कारण राणेसाहेब हे कद्दावर नेते आहेत, त्यांचं हे होम पिच आहे,
त्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात आणि ते परिश्रम आम्ही घेतले. निश्चित स्वरूपात मी सांगतो की आपण पाहिलं, माझा कुडाळ तालुका होता, माझ्या कुडाळ तालुक्यामध्ये कधी भाजपला एकट्यापणात यश आलं नाही किंवा युतीमध्ये सुद्धा 2-3 पंचायत समितीवर पुढे भाजप जात नव्हतं. आज आम्ही स्वतंत्रपणे लढून 2 पंचायत समितीवर विजय मिळवला. याचाच अर्थ 2 ठिकाणी काँग्रेस पराभूत करू शकलो, हाही आमचा निकष आहे. काय सांगाल संदीपजी, मला एकूणच जर बघितलं तर राणेंची ताकद बघितली तर गेल्या काही वर्षात तुम्ही 41 वर होतात, नंतर 33 वर आला आणि आता एकूणच तुम्ही बघितलं तर 27 वर आलात. काय वाटतं, काँग्रेसची किंबहुना राणेंची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकद कमी होते असं वाटतंय? असं बिलकुल म्हणता येणार नाही, कारण मुळातच ही जी लढाई काल जिल्हा परिषदेची होती ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि ह्याच्यात मी निर्विवाद जनतेला आभार मानेन, आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेन, तसेच नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, राणे साहेबांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण ही लढाई आम्ही धनशक्तीच्या विरोधात लढत होतो आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड स्वतःच्या बळावर आमचा हा विजय राखलेला आहे. आणि तुम्ही म्हणतात तसे राणे साहेबांची कुठेही स्ट्रेंथ कमी होत नाही. उलट इथे मुख्यमंत्री आले, भाजप सेनेनी रान पेटवलं, सत्ताधारी पक्षात असलेले इथे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांसारखी माणसं बसून होती, मुख्यमंत्र्यांनी सभा केली, मुख्यमंत्र्यांनी एवढी गरज ओळखली. असं असून सुद्धा सिंधुदुर्गची जनता राणे साहेबांवर प्रेम करते, राणे कुटुंबियांवर प्रेम करते. हे एकदा पुन्हा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून अधोरेखित झालं, सिद्ध झालं. काय सांगाल काका, संदीपजी म्हणतात की राणे साहेबांची ताकद दिसून आली, कशा प्रकारचं उत्तर द्याल त्यांना? त्यांच्या माहितीने सांगतो की धनशक्ती आणि कार्यकर्त्यांची शक्ती, धनशक्तीचा विजय. तर मी तिथं असल्यामुळे काय प्रकारचं होतात याची मला कल्पना आहे. कदाचित सावंतवाडीचा मी सांगू शकत नाही, तरी पण मी सांगतो, गावकर, उत्तम पांढरे यांच्यासारखी मंडळी ज्या पद्धतीनं पैसा खर्च केला. आमच्याकडे आंबरडमध्ये सतीश सावंत होते, कोणता प्रकार थांबवला नाही. बँकेची सर्व यंत्रणा, पैसा सगळ्या बाजूने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, ते विजयी झाले. मग आमचा रणजित देसाई चांगला आमचा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता, लोकात पोचलेला कार्यकर्ता आमचा चारुदत्त देसाई त्या ठिकाणी पराभूत होतो. याचं कारणच धनशक्ती. सगळी बिल्डर लॉबी, कुडाळ शहरातली सगळी बिल्डर लॉबी पूर्णपणे रणजित देसाईसाठी थैल्या घेऊन जाताना आम्ही पाहिलं. धनशक्तीचा तुम्ही बोलूच नका, धनशक्ती ही तुमच्यासाठी काम केलं, लोकांनी पाहिलं. आणि त्यामुळे धनशक्तीचा विजय म्हणू नका, लोकांचं प्रेम म्हणत असाल तर मला कुडतरकर सांगा, 8 पैकी 5 पंचायत समिती आपल्या हातून का निसटल्या? 33 वरून 40 वरून 27 वर आपण का आलं? जर राणे साहेबांवर प्रेम आहे असं म्हणताय, आमच्यातल्या ज्या काही फाटाफुटीचा युती ज्या ठिकाणी झाली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला फायदा मिळाला. याचा अर्थ 40% गुण मिळून पास झाल्यानंतर डिस्टिंक्शन मध्ये आल्याचा आनंद उपभोगू नये आपण. आमच्या 40%ची चिंता काका कुडाळकरांनी करू नये. मुळात ही धनशक्तीची आणि जनशक्तीची लढाई होती, ह्या याच्यावर मी ठाम आहे. भाजप आज जे पैशाचे प्रयोग करत ह्या जिल्ह्यामध्ये, की कुणालाही लाज वाटेल, फक्त राणे साहेबांच्या नावाने कुलेकुई करायची आणि आपण पैशाचा वापर करायचा. त्याचं उदाहरण मी 2 छोटी उदाहरणं देतो. कुडाळ नगरपंचायतीच्या इलेक्शनला आम्ही इथे होतो. 2 रवींद्र चव्हाण आणि जी भाजपची टीम जी आता जिल्ह्यात कार्यरत आहे प्रमुख ती इथे 1-2 कोटी रुपये खर्च करून कुडाळमध्ये यांची एकच सीट येते. कुडाळच्या वार्ड नंबर 8 मध्ये भाजपला फक्त 2 मतं पडतात. जो राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रात सत्तेवर आहे, दिल्लीत सत्तेवर आहे, फक्त 2 मतं पडतात. सेम प्रयोग सावंतवाडीत झाला. मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तिथे होतो. सावंतवाडीमध्ये 2-2.5 कोटी रुपये भाजपने खर्च केले, हे त्यांचे उमेदवार सांगतात. आणि एकच निवडणूक आला त्यांचा नगरसेवक, तो सुद्धा काँग्रेस पक्षाच्या बंडखोरीमुळे आला. ही ह्यांनी स्वतःची आधी आपली काय परिस्थिती आहे ह्या जिल्ह्यातली ही अनुभवावी. कालच्या जिल्हा परिषदेमध्ये नितेश राणेंना कॉर्नर करण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडीमध्ये तुम्ही युती केली. नितेश राणेला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे सुद्धा जनतेने भरभरून आम्हाला प्रेम दिलं. भले आमची पंचायत समिती गेली असेल. मला सांगा, मुख्यमंत्री आज तुम्ही सत्तेत आहात, पालकमंत्री इथे बसून आहेत, रवींद्र चव्हाण सारखा मंत्री इथे बसून आहे, जिल्ह्यातले सगळे दिग्गज नेते आहेत. आणि जर तुम्ही म्हणाल पैसेच जर खर्च केले, तुम्हाला आयत्या वेळी कॅन्डिडेट मिळत नव्हते. सावंतवाडी मधली गोष्ट सांगतो, तळावड्यामध्ये काँग्रेसमधून गेलेल्या कॅन्डिडेटला तिकीट दिलं.
आंबोलीमध्ये काँग्रेसमधून गेलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं. सांगायचं तात्पर्य का, जेव्हा राष्ट्रीय स्तरावर तुम्ही काम करत असता तेव्हा हे मान्य करा की हा भाजपचा पराभव आहे. 6 सीट फक्त आल्या आहेत जिल्ह्यात. तुमच्या ह्याच्यापूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्स बघा, तुमच्या जिल्हाध्यक्षांचा बघा, मुख्यमंत्र्यांचं भाषण बघा. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन एवढा दर्जा, म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांचं लोक ऐकायला आलेले होते, पण तिकडे मुंबईत कपडे फाडायचे शिवसेनेचे आणि इथे येऊन त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. राणे साहेबांबद्दल गरज ओळखायची. आणि तुम्हाला सांगतो, राणे साहेबांवर ह्या जिल्ह्याचं प्रचंड प्रेम आहे. ठीक आहे, आमच्या काही चुका झाल्या असतील, आम्ही त्याचं आत्मचिंतन करू, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शतप्रतिशत काँग्रेसच इथे दिसेल आणि उद्या येणारा प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकू. कारण हे काही ठिकाणी वोटिंग कमी झालं. आता तुम्ही त्यांनी म्हटलं की सतीश सावंत असतील, रणजित देसाई असतील, हे दिग्गज आहे. हे पैशाच्या जीवावर नाही आलंय, त्यांचं काम आहे. गेली 10 वर्ष 5 वर्ष जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून सक्षम काम केलं. सतीश सावंत 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये आहेत. प्रत्येक अंकुश जाधव 5 वर्ष सभापती म्हणून सक्षम काम केलं. लोकांमध्ये पोहोचलेले आहेत, तळापर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त निवडणूक आली म्हणून मतं मागायला नाही जात. आज भाजपचं एकमेव स्ट्रॅटेजी आहे, फक्त पैसे घ्यायचे, सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांवर प्रभाव टाकायचा. पण ही जी आमची मत आहे, ही जनशक्तीची प्युअर मत आहे. एकच याच्याबाबत सांगतोय. निश्चित तुम्ही सांगितलं की आम्हाला उमेदवार शोधावे लागले. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, कारण या ठिकाणी आम्ही भाजपमध्ये यायच्या अगोदर भाजपची जिल्ह्यातली परिस्थिती जनता जाणून आम्ही 4 नंबर लावतो. 2 किंवा 3 जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे होते, किती सरपंच होते, काय होते, वस्तुस्थिती आहे. गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही जिल्हा परिषद जी उभी केली, जिल्ह्यामध्ये जी ताकद उभी केली, आज आमची निश्चित स्वरूपात त्याप्रमाणे घोडदौड आहे. तुम्ही म्हणताय वास्तविक कुडाळमध्ये तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काय केलं तो कुडाळमध्ये? किती उमेदवार कुठून आणले? कणकवलीतून उमेदवार तुम्हाला कुडाळमध्ये आणावा लागता, स्थानिक उमेदवार नाही तुमच्याकडे. किती वर्ष तुम्ही काम करता? राणेसाहेब 5 वर्ष इथं मंत्री म्हणून काम केले. त्या तालुक्यात तुम्हाला कणकवलीवरून सतीश सावंतांना आंबरडमध्ये आणावं लागतं. दोडामार्गवरून अंकुश जाधवना तुम्हाला ओरसमध्ये उतरावं लागतं. का तुम्हाला लोकल नेतृत्व निर्माण करता येत नाही? रणजित देसाई आज पिंगळीमध्ये, उद्या तुम्हाला नेरूळमध्ये येतो. का तुमचं नेरूळमध्ये नेतृत्व उभं राहिलं नाही? तुम्ही एवढी वर्ष जर सांगता तर तुमचं अपयश आहे, फार मोठं अपयश आहे, फार मोठं अपयश आहे. आमचा नाही, आम्ही कमी आहोत. कमी असल्यामुळे आम्हाला जे प्रयत्न करावे लागतात ते आम्ही सक्षमपणे करतो. पण या प्रश्नाची कधी उत्तर देणार? आंबेडमध्ये तुम्हाला लोकल उमेदवार मिळत नाही, ओरसमध्ये तुम्हाला लोकल उमेदवार मिळत नाही, नेरूळमध्ये तुम्हाला लोकल उमेदवार मिळत नाही. थैलीवाले उमेदवार घेऊन तुम्ही जर दुसरीकडे देता आणि मतं विकत घेऊन विजयी मिळता, हा क्षणिक आनंद आहे. निश्चित स्वरूपात या बाबतच्या नंतर आम्ही करू. आणि आजही सांगतो, आपण मुद्दाम मुख्यमंत्र्यांचं रेकॉर्ड केलेलं भाषण ऐका. मला आनंद वाटतो की आमच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिजन, विकासाचं व्हिजन ठेवलं. कोणती टीका झाली? टीका येणार होता, सी वर्ड म्हटला. का झालं नाही? राणेसाहेबांना आम्ही प्रश्न विचारणार होतो. विमानतळ अजूनपर्यंत का झालं नाही? मी आहे अध्यक्ष. मी त्या भूमिपूजनाच्या वेळी अध्यक्ष मी होतो. 9 साला येते. 9 सालापासून अजून का झालं नाही? तुमच्या काळात 14 पर्यंत आम्ही विचारणारच प्रश्न. आणि प्रश्नाची उत्तर देताना राणेसाहेबांवर खालच्या टीकाची नाही, राणेसाहेबांनी हे केलं नाही हे म्हणून विचारलं, त्याचा काय मोठाचा प्रश्न नाही. बाकी जी व्हिजन ठेवली ती केली. मला सांगा, तुम्हाला अवघ्या 6 जागा मिळाल्या. तुम्ही जवळजवळ 100% भाजपचा नारा देत असताना तुम्हाला अवघ्या 6 जागा मिळाल्या. त्याचं तुम्ही कसं हे भरून काढणार? एक मुख्यमंत्री येऊन गेले तुमच्या एकूणच प्रचारासाठी, भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येऊन गेले. 6 जागावर तुम्हाला समाधान मानायला? एकच गावकर, आपण जाणता की या ठिकाणी भाजप ही गेल्या 2 वर्षात उभी राहायला सुरुवात केली. यापूर्वीची भाजप ही सेनेबरोबरच्या युतीतला एक घटक पक्ष म्हणून उभी राहत होती. एक देवगड सोडलं तर भाजप स्वतंत्रपणे साठीचा विचार घेऊन पुढे जाणं ठरत नव्हतं. पण मला आनंद वाटतो की अभिमान वाटतो तो आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचा. कुडाळमध्ये रवींद्र चव्हाण साहेब आले, रिझल्ट काय लागणार याची मला कल्पना होती, कारण मी त्या ठिकाणी बरीच वर्ष निवडणूक लढवतो. परंतु सेनेनं ऐनवेळी आमची युती तोडली. सेनेनं आम्हाला तोंड घशी पाडलं, कारण भाजप हा सातत्यानं काँग्रेसच्या विरोधी घटक असलेला विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे ते सातत्यानं काँग्रेसच्या बाजूनं आपली ताकद कमी असल्यामुळे सेनेला ताकद देत होती. सेना निवडून येणार, 4 ठिकाणी निवडून आली तरी चालेल म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर राहत होतो.
परंतु ज्यावेळी काँग्रेस सेनेनं युती ऐनवेळी तोडली, शेवटच्या काही क्षणात आम्हाला उभं राहावं लागलं. काही ठिकाणी आमचं चिन्ह पोचावं म्हणून आम्ही गेलो. आता 8 नंबरचं सांगता, 8 नंबरमध्ये आम्हाला उमेदवार द्यायचाच नव्हता. उमेदवार दिला, नंतर काढून घेता आला, म्हणजे तो बाहेर गेल्यामुळे तो राहिला म्हणून 2 मतं पडली. त्यामुळे काही ती भाजपची 2 मतं नाही. आता उद्या इथं सुद्धा एक पक्ष राहिले. त्यामुळे आपण प्रवक्ते म्हणून बोलताना त्या स्टॅटिस्टिक पूर्ण होते, त्या स्टॅटिस्टिकचा विचार करून बोलावं. मी सुद्धा केलं. मी स्पष्ट सांगतोय, माझी बायको कधीही आजपर्यंतच्या राजकारणाच्या व्यासपीठावर आली नाही. पण पक्षासाठी ज्यावेळी योगदान द्यायचं त्यावेळी मी सांगितलं माझ्या मुलीला, आपल्याला उभं राहावं लागेल. का उभं राहावं लागेल? काका कुडाळकरच जर रणांगणात उभा राहिला नाही तर मला इतरांना उभं राहण्याचा सांगण्याचा अधिकार नाही. मी केलं धाडस. मला समोर पराभव दिसत असताना मी उभा राहिलो, पराभव स्वीकारला. पण पराभवातून माझी ताकद मला समजली. येणारा काळ हाच, आजच तूप खाऊन आम्हाला रूप येणार नाही, आजच. पण आपण विचार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपला जनाधार का तुटत चाललाय. आपण कुडाळ तालुक्यात 6 ठिकाणी, तब्बल 6 ठिकाणी पराभूत झाला. तब्बल 6 ठिकाणी पराभूत झाला. जे 3 सांगितले ते 3 उमेदवार तुम्हाला सांगितले, कणकवली, एक दोडामार्ग आणि एक बिल्डरवाडीचा धनुशक्तीवाला. त्याच्यामध्ये तुमचा कार्यकर्ता कोण विजयी झाला? ठीक आहे, मी उत्तर देतो. मुळात कसं आहे, सतीश चव्हाणचा मतदारसंघ रिझर्वेशन झालेला होता. सतीश चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आहेत आणि आमरड हे कणकवलीला लागूनच आहे. आमरड आणि कणकवली फार मोठं, काश्मीरमध्ये आम्ही उभा नाही केला आमरडमध्ये. दुसरी गोष्ट, अशोक आपल्या ह्याच्या बाबतीत, जाधवच्या बाबतीत, जाधव हे रिझर्वेशनमुळे जिल्ह्यात एकच मागासवर्गीय सीट होती आणि आमचा सिटिंग सभापती तिथे होता आणि म्हणून आम्ही तिथे अंकुश जाधवचं सभापती म्हणून तिथे काम असल्यामुळे आम्ही तिथे उभा केला आणि तो रिझल्ट आम्हाला मिळाला. तो रिझल्ट मिळाला. ह्यांना का नाही रिझल्ट मिळाला? 60 मतांना पडलं. नाही, ऐकून नाही ना, रिझल्ट मिळाला आम्हाला तिथे. दुसरी गोष्ट, आता काका कुडाळकरांचं म्हणणं आहे भाजप, आम्ही आल्यानंतर भाजप. तुम्ही येण्यापूर्वी भाजप, आप्पासाहेब बोगट्यांचं भाजप इथे होतं. आप्पासाहेब बोगटे 20 वर्ष आमदार होते, अजितराव आमदार होते, जठार आमदार होते. ऍक्च्युअली तुम्ही गेल्यानंतर भाजपला उतरती काळ सुरू झाली. जे भाजप त्या लोकांचं होतं. आज भाजपचा चेहरा विजय मराठे दिसत नाहीत, नकुल पार्सेकर दिसत नाहीत, काणेकर कंपनी नाही दिसत आहे, तुम्ही दिसतायत. भाजपचं, त्याच्यामुळे भाजपचा प्रोग्रेस व्हायच्याशिवाय भाजप घटत चालला, ह्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगतो राणे साहेबांवर बोलला, तुम्हीच आता कबूल केलाय. 9 साली राणे साहेबांनी सिव्हलचं हे विमानतळाचं 9 साली केलं. 14 सालपर्यंत तुम्ही राणे साहेबांबरोबरच होता. का राणे साहेबांना तुम्ही आठवण केली नाही? राणे साहेब 9 साली भूमिपूजन केलं, 14 सालपर्यंत करूया. बाहेर गेल्यानंतर आज तुम्ही टीका करता. बरं, मुख्यमंत्र्यांनी तुम्ही सांगता नाही व्हिजन ठेवलं. गेली 2.5 वर्ष केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं भाजप सरकार व्हिजनच ठेवतं, काही करत नाही. एक फक्त गडकरींनी हायवेचं काम सोडलं तर काका कुडाळकर, माझं चॅलेंज आहे तुम्हाला की तुम्ही भाजपने केलेलं एक काम दाखवा, घोषणा दाखवू नका. दुसरी गोष्ट, हे सगळे मुहूर्तमेढ राणे साहेबांनी उरलेली आहे. सीवर्ड असेल, विमानतळ असेल, कासारड्याचे एसीजेड का गेलं विचारा प्रमोद जटांना. मी जाहीर टीव्हीच्या समोर जय महाराष्ट्रावर विचारलेला आहे. कुडाळ MIDC राणे साहेबांनी आणली का, अजून त्याला एक दगड लावला नाही. पण ज्यावेळी तुम्ही आढळ, एक मिनिट मला पुढे करून द्या. आणि मुख्यमंत्री इथे येऊन जर कोकणी लोकांना मूर्ख बनवत असतील, ठीक आहे, लोक मुख्यमंत्री आले, घोषणा दिल्या, आश्वासनं दिली, कुठे आमच्या जन्मात कुठेतरी डळमळ असेल, वाईट हे नाही. पण हा जिल्हा राणे साहेबांवर प्रेम करतो आणि ह्या जिल्ह्यासाठी राणे कुटुंबियांनी फार कष्टा काढल्यात. तुम्ही त्यांच्या बरोबर होता, तुम्हाला आता काहीतरी वाटलं पाहिजे त्यांच्यावर टीका करताना. बाहेर गेलो म्हणून शेवटी तुम्ही जनाला बनवू शकता, हो मनाला तरी स्वतःच्या विचारात. कळलं? राणे साहेबांनी काय नाही. एक मिनिट, आज तुम्ही टीव्ही समोर सांगता राणे साहेबांनी काय केलं. आज अख्खा पुरा महाराष्ट्र मानतो. हा जो सिंधुदुर्गाला नाव द्यायचं काम फक्त नारायण राणेंनी केलं. तुम्ही एक दगड आणला तरी दाखवा. आता आपण ओपनच्या कॅमेऱ्याच्या समोर आहोत ना, मला एकदा तुम्ही घोषणा सांगू नका, तुम्ही केलेलं एक दगड दाखवा, फक्त हायवेचं काम सोडून.
ते सुद्धा गडकरी करू शकतात. त्या गडकरींची कॅपॅसिटी आम्हाला नाही. कुडतरकर तुम्ही सांगा ना मला काय केलं. सांग बोल. हा. कुडतरकर सांगा. आपणही नाकाला जीभ लावून बोलू नका. नाही नाकार नाही. मी बघा मला अधिकार आता बोलतो आता मी बोलतो बोला मी बोलतो ना. आम्ही बोलतो मी ना आता मी राणे साहेबांनी केलेल्या कामांची वाचली ना जंत्री ठीक आहे. हा टाइम पुरणार नाही. केव्हा बसायचं ते मला सांगा. आता एक दोनच मिनिटं आपण आता ज्याचं सांगा एक मी सांगतो. हा. मग गेली 25 वर्ष मी राणे साहेबांबरोबर बरोबर आहे. आपण फक्त 10 वर्ष आहात. आम्ही बघतोय राणे साहेबांना 25 वर्ष जरी 10 वर्ष आपलं पूर्ण झालं तर मी बोलू. हा बोला झालं आता मी बोलतो. त्यामुळे 10 वर्षापूर्वी आपण सुधीर सावंतांचे निकटवर्ती होते. त्याच्यावर जाऊ नका. कामाचं बोला तुम्ही. मला तुम्ही बोललं तर त्याचं उत्तर द्यावं. तुम्ही मला जे सांगितलं तुम्हाला मला काय वाटलं पाहिजे त्याच्यावर मी सांगतो. तुम्ही सुद्धा सुधीर सावंतांचे निकटवर्ती होतात. मी बोलतो ते ऐका. आजही असाल तर ते सुदैव का दुर्दैव ते काँग्रेस सोडून माझा प्रश्न आहे. मी फक्त आता तुम्ही बोलतो माझं बोलणं झालं तर बोला. चालेल. तुम्ही सुद्धा राणे साहेबांवर त्यावेळी टीका केली आम्ही बघितली. त्याला उत्तर आम्ही दिलं. त्यामुळे कोण कुठे होतं राजकारणात काय प्रश्न आज कुठे आहे तो प्रश्न आहे. मी एकही आजही जबाबदारीने पुन्हा बोलतो की 9 साली विमानतळाचं भूमिपूजन झाल्यानंतर 14 सालापर्यंतची प्रगती आपण सांगा. सीवरची प्रगती सांगा. आपण ती पेपरवर सांगा. दुसरी गोष्ट मला एक तरी सांगा. एक तरी लोकांच्या उपयोगाचा प्रकल्प या जिल्ह्यात आपण कोणता उभा केला सांगा. सांगतो. एक सांगा. एक मिनिट. रेडीचं बंदर राणे साहेबांनी स्वतः मंजूर करून आणलं. 5,500 कोटीचा प्रोजेक्ट. ह्या भाजप सरकारने पर्यावरणाचा दाखला न देता ते बंद केलं. काल कासाऱ्याची SEZ राणे साहेबांनी मंजूर केला. प्रमोद जटारा माझा प्रश्न माझा एक आहे. आतापर्यंत लोकांसाठी उभा करून पूर्ण केलेला प्रकल्प 25 वर्ष रेडी अजूनही चालू आहे. 25 वर्ष चालू आहे. तुम्ही 25 वर्षात तुम्हाला फक्त जमीनच घ्यायला तुम्ही आमच्या मला तुम्ही बाहेर पडलो होतो तुम्ही सांगितलं हे बुद्धिभेद करू नका. मला तुम्ही करता. मला राणे साहेब 5 वर्ष होते कुडाळमध्ये आमदार होते. जास्त फंड राणे साहेबांनी खर्च केलाय. बोलतो ऐका हो ऐकायला घ्यायची सवय सत्यच बोलतो. काय नाही तुमची एक ह्याच चॅनलवर मी मुलाखत बघितलेली नगरपालिकेच्या नंतर एवढे कोटी मंजूर झाले नगरपालिकेला. मला तेव्हा खीवाली काका कुडाळकर तुमची मला एकच फक्त प्रश्न होतं. मी तुम्हाला काय सांगितलं 5 वर्ष मला एकाच प्रश्नाचं होतं. या ठिकाणी राणे साहेब उद्योग मंत्री होते. कुडाळ MIDC होती. MIDCतली सुधारलेली काय असेल एक तरी परिस्थिती मला सांगा. सांगतो बोलतो ना. कुडाळ MIDC मध्ये यायला उद्योजक इच्छुक नव्हते तरी असून राणे साहेबांनी शिल्पकार पांचाळ दाजी पांचाळला स्टुडिओसाठी जागा राणे साहेबांनी दिली. आज तिथे आमच्या कुडाळ MIDC मध्ये दाजी पांचाळचा स्टुडिओ सुरू आहे. दुसरी गोष्ट गोव्याला लागून आडाळी आहे. सावंतवाडी एक मिनिट मला बोलायला द्या. दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातले इतके किती लोक लागले ते सांगतो तुम्ही सांगा. कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग मधले इतके लोक गोव्यात कामाला जातात. तिथे MIDC निर्माण व्हावी म्हणून राणे साहेबांनी जास्त रेट जमिनीला देऊन जमीन अक्वायर केली. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं. 2.5 वर्ष झाली. ह्यांनी दगड तरी लावायचा नाही. मला सांगा कुडतरकर साहेब विचारतो प्रश्न तुम्हाला की कुडामध्ये जर बघितलं तर कुडाळ पंचायत समिती या राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी कुडाळ पंचायत समितीमध्ये काँग्रेस का सत्ता राखू शकलं नाही? कारण जर तुम्ही म्हणताय विकास कामं राणेंच्या माध्यमातून कुडाळ हा राणेंचा बालेकिल्ला होता. या ठिकाणी तुम्ही सत्ता का राखू शकला नाही? त्याचं कारण आहे असं प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात. नगरपालिकेचा संदर्भ निराळा, पंचायत समितीचा निराळा, जिल्हा परिषदचा असे संदर्भ आहेत. तिथे स्थानिक पातळीवरचे काही गोष्टी महत्वाच्या असतात.
आणि ह्या पंचायत समितीमध्ये काही ठिकाणी आमच्या तिकीट वाटपात गडबडी झाल्या असतील, काही ठिकाणी आम्ही कमी पडलो असतील, ह्या गोष्टी ह्या फॅक्टर. पण एवढंच बघितलं तर राणेची ताकद मालवण कुडामध्ये कमी होते असं एकूणच चित्र दिसते नाही. तसं मग तुम्ही कणकवलीचं काय म्हणणार? नाही, कणकवलीला आम्ही कणकवलीमध्ये होते, मालवण कुडा मच्छी तुमची असं म्हणता येणार नाही. एक लक्षात घ्या, हा फॅक्टर तुम्हाला कंटिन्यू लागू करता येणार ह्या निवडणुकीचा. उद्या लोकसभा आहे ना, आम्ही आता ह्याच्यातून शिकलो, आम्हाला लक्षात आलं आम्ही कुठे वीक आहोत, कुठे काय करावं लागेल, आम्ही त्याच्यातून पुढे जाऊ ना. तर तुम्ही असं म्हणू शकताय की मागची जर निवडणूक बघितली, लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतरची आता ही निवडणूक होते, जो मिनी विधानसभा म्हणून बघितली जाते, तुम्हाला वाटतं का हे राणेंचं कमबॅक आहे जिल्ह्यात पुन्हा होतंय? कमबॅक असं राणे इथे रुजलेलेच आहेत. एक सांगतो तुम्हाला, आज तुम्हाला सांगतो, नितेश राणे एवढं चांगलं काम करतात, मग त्यांना घेरण्यासाठी भाजप सेना एकत्र आली. देवगड असेल, कणकवली असेल, वैभववाडीत भाजप सेनेची युती होती. भाजपला किंवा सेनेला 50 झडपीच्या सीट उभ्या करता नाही आल्या. राष्ट्रीय पक्ष, सत्तेत असलेले पक्ष. सांगायचं तात्पर्य काय, ह्याच्यात ज्या काय त्रुटी असतील आम्ही शोधून काढू. आणि एक आहे, ह्याच्यात मी आमच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन अशासाठी करेन की कार्यकर्त्यांनी पेटून उठून काम केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सावंतवाडीचं देतो. सावंतवाडी हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला आहे. वाद नाही, फक्त अपवादाने तिथे बंडखोरी होऊन शिवराम दळवी तेव्हा तिथे निवडून आलेले दोन्ही वेळा. एकदा सुरेश दळवी बंडखोरी झाली, एकदा काँग्रेस फुटली. तिथे सक्षम कार्यकर्ते, तिथे आम्हाला रिझल्ट मिळाले. काही सीट आमच्या एकदम कमी फरकाने गेले, 120 मतांनी, 100 मतांनी वगैरे असं झालेलं आहे. पण जिथे जिथे आम्ही कमी पडलो तिथे तिथे आम्ही व्हिजन, घोषणा नाही देणार. राणे साहेब काम करून दाखवतात, घोषणा नाही देत. कळलं? ह्यांना आता ते दुःख होणार, कारण आता ते राणेंच्या बाहेर गेले. कळलं? राणेंबरोबर असताना ह्यांना ते सगळं मान्य होतं. पण काका मला सांगा, ते एक महत्वाची गोष्ट आहे की सगळं मान्य होतं, सगळं काही हे होतं. असं असतं तर आम्ही पक्षातून बाहेर पडलोच नसतो. ज्यावेळी खूप घुसमट झाल्यानंतर आम्ही पक्षातून बाहेर पडलो. काही घुसमटीची व्याख्या तरी सांगा ना, लोकांना समजून सांगतो ना, सांगा व्याख्या. ज्या ठिकाणी फक्त आदेश पाळून काम करणं, आमच्या मनासारखं काम करायला न मिळणं, या ज्यावेळी गोष्टी लोकांसाठी जे काम करायचं असतं त्याच्यामध्ये काही अडचणी येत होत्या. एवढी 25 वर्ष आम्ही काम केल्यानंतर जी काही आम्हाला मानाने सहन करावं लागत होती नव्या नेतृत्वाकडून, तुम्ही नितेश राणे वगैरे म्हणता, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. आम्हाला त्याच्याबद्दल काही खंत नाही. आणि बाहेर पडल्यानंतर मी आजही सांगतो, नारायण राणेंच्या धोरणात्मक विषय, म्हणजे नारायण राणे स्वतःच्या नाही, त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या धोरणात्मक विषयावर मी आजही टीका करायला मागे पुढे येत नाही. म्हणजे नारायण राणे वाईट हे माझं कधीच समीकरण नाही. आम्ही कालही नारायण राणे साहेबांना मानलं, आजही मानू, उद्याही मानू. नारायण राणे हा विषय नाही आहे. त्यांच्याबरोबर असणारी नवीन टीम, त्यांचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळचेपीमुळे ही सगळी वाताहत सुरू झालेली आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही. म्हणून मगाशी जो प्रश्न विचारला की कुडाळ मालवण एकेकाळी बालेकिल्ला होता, त्या ठिकाणची घरघर का लागली, तुम्ही म्हणता ठीक आहे, बरोबर आहे. सावंतवाडी पारंपरिक पूर्वीपासून, फार पूर्वीपासून काँग्रेसचाच बालेकिल्ला होता, तो तुम्ही राखला, अभिनंदन आम्ही केलं, त्याच्याबद्दल आमचं मत नाही. पण जिथं आहे तिथं आता तुम्ही सांगितलं कणकवलीचं, एक कणकवली तालुका हा पूर्वंपार राणे साहेबांबरोबर राहिलेल्या लोकांचा बालेकिल्ला. ती सर्व मंडळी राणे साहेबांबरोबर आहेत. त्यांनी रिझल्ट दिला आणि तो रिझल्ट 100% आला. पण त्याच ठिकाणी देवगड पंचायत समिती तुमची होती. देवगड पंचायत समिती तुम्ही म्हणताय अप्पासाहेब गोपट्यांपासून, तरी पण आम्ही तिथं 5 वर्षापूर्वी भाजप पराभूत झालं, आमच्यामुळे नाही, तेव्हा आम्ही इकडे होतो. त्यामुळे भाजप पराभूत झालं. तुम्ही जे मगाशी सांगत होता भाजपचा डंका पिटत होता, तिथं सुद्धा भाजप आमचं पराभूत झालं. पण 5 वर्षानंतर आज नितेश राणे तिथं नेतृत्व करताना पुन्हा देवगडमध्ये भाजपची सत्ता आली, वडीमध्ये आली. आणि त्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय तो मुद्दा गौण आहे. आपण विकास काय केला, मला एक सांगा. कधीतरी आपण बसू, तुम्ही घेऊन या सगळं की हा विकास केला, या प्रकारचे प्रकल्प. आज सांगतो जयंत पाटील आहेत, 2 काजू फॅक्टरी त्यांनी उभ्या केल्या. मला तर काय त्या काजू फॅक्टरीचे आहेत, तुम्हाला मी जाऊन दाखवतो. आधी मी बोलतो, एक बोलतो. 2 फॅक्टरी त्यांनी उभ्या केल्यात. आज जवळजवळ तिथं 350 ते 400 महिला काम करतात. त्यांना नेण्या येण्याची व्यवस्था जयंत पाटील करू शकले. आपण का करू शकलो नाही? आपण का देऊ शकलो नाही? सांगा. असं एक सांगा मला. विकासजी, माझं एक म्हणणं आहे, काकांना मी पहिला प्रश्न उदाहरण देऊ, मी उदाहरण देतो ना, मी देतो उदाहरण. माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की मी तुम्हाला काय सांगितलं, 2.5 वर्षाच्या तुमच्या कार्यकाळीचा लेखाजोखा तुम्ही केलेलं काम सांगा. एक झालं. दुसरं, तुम्ही जयंत पाटलांचं जे उदाहरण देतं त्या साक्षीदार मी आहे.
अजित घोरपडेंनी जयंत पाटलांना इथे आणलं आणि मणेर म्हणून दुसरे. त्यामुळे त्या कारखान्याचं जेवढं मला इत्तमभूत माहिती आहे तुम्ही मला सांगू नका. तो घाटावरून ते कोकणासाठी सबसिडीची स्कीम होती म्हणून हे घाटावरचे लोक इथे येऊन कोकणात फॅक्टरी दाखवून त्यांनी त्याचा फायदा घेतला. आपण काय माझं आहे करणार तुम्ही का नाही काढली ना आम्हाला नव्हतं तुम्हाला विचारतो 25 वर्षाचं काय नारायण राणेंनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. ठीक आहे. एक मिनिट आमच्या शेतकऱ्याची मुलं शिकतात. सगळा स्टाफ आपला कोकणातला मान्य. नारायण राणे साहेब मेडिकल कॉलेज काढतायत. हा मला सांगा राणे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी राणे साहेबांनी महिला बचत गट सिंधुदुर्ग महिला भवन हे काढलं बचत गटांसाठी काढलं महिला भवन. आज किती लोकांना रोजगार मिळाला तुम्हाला माहिती आहे का? कुठे तुमच्या तेव्हा सुद्धा तुम्हाला आज बोला हेतू पुरस्कार तुम्ही आज बदलतात तेव्हा तुम्ही सुद्धा तिथेच होता. त्याच्यानंतर या मिशन तिसरीच राणे साहेबांनी तारकर्लीला घेतली फॅक्टरी. आज आमचा मच्छीमार तिथे मच्छी घालतोय. किती लोकांना रोजगार मिळाला हे काका कुडाकांना माहित आहे पण आज बोलणार नाहीत कारण भाजपची झूल अंगावर चढवली आहे. 25 वर्ष राणे साहेबांबरोबर होते सगळं माहिती आहे. काका कुडाकर देवालय कुडाळेश्वरला स्मरून बोला. आणि दुसरी गोष्ट 2.5 वर्षाचं तुम्ही काय केलं सांगा आणि कुठच्या व्यासपीठावर तुम्ही कुठच्या नेत्याला बोलवा. फडणवीसला सुद्धा बोलवा मी आमने सामने यायला तयार आहे. राणे साहेबांचं काम घेऊन हवं तेवढं घेऊन यायला तयार आहे. कुठे बोलवा. आणि आज तुम्ही केलेलं या जिल्ह्यातलं 2.5 वर्षाचं काम एक बालवाडी तरी काढली तुम्ही. एक साधी बालवाडी काढून दाखवा आणि मग मी मान्य आहे तुम्हाला मी मान्य करतो. मला सांगा एक विषय एक लक्षात घ्या कुडतरकर आपण इतकी वर्ष राहिल्यानंतर 2.5 वर्षात राजकारणात काहीच उभं राहत नाही. हो मग कशाला टीका करता हे केलेलं आपण जरा आता बोला. आणि एकच 2.5 वर्षात राजकारणात काय करता येत नाही हे तुम्ही जर आता बोलत असाल आणि करता येत नाही एक सुरुवात करता येते ऐका तरी ती सुरुवात आहे सांगा मला कुठची केली सांगा. आणि दुसरं हे जर तुमचं वाक्य असेल हे तुमच्या श्रेष्ठींना जरा सांगा कारण मोदींना मीडियानेच विचारलेलं होतं. मोदींनी सांगितले अच्छे दिन आने वाले हैं मेरे को 100 दिन की मोहलत दे दो. आज 700 दिन झाले. मला सांगा हे तुम्ही लोकांना भडकवलेलं आहे. 2.5 वर्षात आम्ही एक मिनिट हे आम्ही नाही बोलत. मी एक जबाबदार ह्या देशाचा नागरिक म्हणून मोदींची भाषणं आम्ही प्रभावीपणे ऐकलेली आहे. सिर्फ मेरे को 100 दिन दे दो. जेव्हा मीडियावाल्यांनी विचारलं मोदी साहब आप 100 दिन में क्या मैं चमत्कार करके दिखाने वाला हूं लोक मागे गेली. त्याच्यामुळे 2.5 वर्षाची कारण सांगू नका. आज तुम्ही काय सुरुवात केली ती तरी सांगतोय. आधी तुम्ही आता म्हटलं ना सांगा. एक सिंधुदुर्ग जिल्हा 50 जिल्हा परिषद मतदारसंघ असलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे देश नाही. आता मी बोलतो ते ऐका. तुम्ही मोदी साहेबांचं नाव घेतलं. तुम्हाला माहितीसाठी सांगतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांमुळे आज जे महाराष्ट्रात परिवर्तन होतोय तुमच्या माहितीसाठी सांगतोय. मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेच्या बरोबरीने गेलो. काँग्रेसची तिथं वाताहत झाली. 10 महानगरपालिकामध्ये मोदी साहेबांवर लोकांनी विश्वास ठेवला. नरेंद्र मोदी आता बोलतो ते ऐका. लोकांचा विश्वास तुम्ही सांगितला म्हणून सांगतो. विकास केला तरच लोक विश्वास ठेवतो. सांगा ना काय आता तुम्हाला सांगतोय तुमच्या माहितीसाठी सांगतोय. एकच तुम्हाला उदाहरण देतो. मुंबई गोवा हायवे मी सांगतो ते बोलतो ना मी आता ऐकायला नाही ऐकून तर घ्या. त्याच्या तोडीचं काय असेल तर तुम्ही बोला. एक मुंबई गोवा हायवे ज्याच्यावर 10,000 पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले त्याची जबाबदारी कधी काँग्रेसनं स्वीकारली नाही अन्य कोणी स्वीकारली नाही. पण आमचे नितीनजी गडकरी आल्यानंतर त्यांनी तब्बल 18,000 कोटी रुपये पहिले या महामार्गासाठी दिले. आज झारापासनं मुंबईपर्यंतचा गोवा ते मुंबई संपूर्ण चौपदरीकरण होणार आहे. 18,000 कोटी रुपये. आणि तुम्हाला तुमच्या माहितीने सांगतोय ज्या लोकांच्या जमिनी गेल्या तो पहिला विषय असेल 4.5 पट रेकी रेटनरच्या. पूर्वी फक्त एक तर घराची किंमत मिळत होती किंवा एक तर तुमच्या जमिनीची किंमत मिळत होती किंवा अन्य इन्व्हेस्टमेंटची किंमत मिळत होती. आज पहिलं आहे की नरेंद्र मोदींचे अच्छे दिन ते हे अच्छे दिन आहेत. तुम्हाला घराची किंमत मिळाली तुम्हाला जमिनीची किंमत मिळाली त्या ठिकाणी असणाऱ्या झाडपाल्याची किंमत मिळाली. सगळ्यांची एकत्रित किंमत करून 4.5 पट दिलं. हे या ठिकाणच्या भूमिपुत्रांना यापेक्षा एक मिनिट आजही मी सांगतो. तुम्ही म्हणता आज या सगळ्यांचे पैसे मिळणार आहेत.
आजही यापूर्वी घेतलेल्या जे प्रकल्प आहेत त्यांचे पुनर्वसन झालेलं नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही असं म्हणता त्यावेळी तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमचे आमदार होते, खासदार होते, पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यातले, मग तुम्ही कुठे कमी पडला की तुम्हाला सत्ता मिळू शकली नाही? शिवसेने जरी हा जिल्हा छोटा असला तरी या जिल्ह्यातली जी जिल्हा परिषद होती ती शिवसेना भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचा विषय होता. चव्हाण बसून होते. एकच दिवस झाले का मिळू शकली नाही मला सांगा? कारण एक गोष्ट महत्वाची आहे. आपण एक गावकर जाणता की या ठिकाणी काँग्रेस ही रुजलेली होती. काँग्रेसला हटवताना फार मोठी ताकद लागत होती, सगळ्यांनाच माहिती होती. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत होतो. युती झाली असती तर हे चित्र वेगळं झालं असतं. आपणही बघता आता जर तुम्ही रिझल्ट बघितले तर युती झालेली असली तर कुणापैकी 9/9 आमच्या जागा आल्या निवडून असत्या. हा विषय त्यावेळी जी समीकरणं लागतात युतीच्या माध्यमातून केली पाहिजेत, अन्य गोष्टीतून केली पाहिजेत, ती समीकरणं या ठिकाणी समीकरणात आम्ही कमी पडलो. त्यामुळे इथं काही प्रतिष्ठेची असताना आम्ही काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकीचं काम केलं किंवा आमच्या हे अशा प्रकारचा प्रश्न नाही. शेवटी या काही तांत्रिक गोष्टी असतात, त्या तांत्रिक गोष्टी जुळून आल्या पाहिजेत, त्या जुळून आल्या नाहीत. जुळून आल्या नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला थोडंसं अपयश आलं. 25-26 तुमच्या बहुमताला लागतात. काँग्रेसला फक्त 27 जागा मिळाल्या. आजपर्यंत 33, 41, 45. आपण याचाही विचार करा. आम्ही धक्का दिलेला आहे, आणखी थोडा धक्का द्यावा लागेल. तो धक्का देण्यासाठी आज एकाच वेळात काय नाही. आज आमची 2.5 वर्ष फक्त सत्ता आली. 2.5 वर्षाच्या सत्तेत भारतीय जनता पक्षाकडे एक 6 महिन्यापूर्वी एक मंत्री असलेला आमच्याकडे काम करतोय. शिवसेनाचे खासदार आमदार ते काम करतायत. त्यामुळे त्यांना यश आलं. 16 पर्यंत ते गेले. आम्ही 8-10 पर्यंत गेलो असतो तर हे चित्र वेगळं झालं असतं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी आम्हाला हा सेटबॅक बसला, त्याचा आम्ही विचार करतो. याचा अर्थ आपण म्हणताय की तुम्हाला हे आलंच काय नाही. आज आशादायी चित्र निर्माण झालं. आशादायी चित्र निर्माण झालं आणि हे आशादायी चित्र आहे पुढच्या काही निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल. विकासजी, आता काकांनी म्हटलं, मी पहिल्यांदाच मान्य केलं आहे की नितीन गडकरींनी हायवेचं काम सुरू केलं आहे. ते वाद नाही आणि नितीन गडकरींच्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही. कारण मुंबईमध्ये सुद्धा 55 उड्डाणपुलं करण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. त्याला कारणं तशीच आहे. नितीन गडकरी हे पास करणार, त्याला कारणं तशीच आहे. मला सांगा, रेडी रेकनरचा आता काका कुडाळकर म्हणाले की त्यांना चौपट रेट मिळाला. नितेश राणेंना रस्त्यावर यावं लागलं. नितेश राणेंनी कणकवली देऊन तहसीलदारला घेराव घातला, प्रांतांना घेराव घातला. सहजासहजी रेडी रेकनरचे रेट नाही मिळाले आहेत. रस्ता रोको केलं. मोर्चा मीडिया आहे, तुम्ही मीडियाने कव्हर केलेला आहे. नितेश राणेंनी रस्त्यावर येऊन लोकांना तो शेतकऱ्यांना मिळवून दिला. यांनी असं नाही म्हटलं चला आजचे दिन आले तुम्हाला रेडी रेकनरच्या 4 पट देतो. काँग्रेसवाल्यांना रस्त्यावर यावं लागलं. बरं, दुसरी गोष्ट हायवेचा आणि विकासाचा. हे हायवे एक दळणवळणाचं माध्यम झालं. माझं म्हणणं काय काका कुडाळकर, ठीक आहे तुम्ही म्हणताना रोजगार, तुम्ही रोजगारासाठी काय केलं ते सांगा ना मला. 2.5 वर्ष काय सुरुवात तरी काय केली ते सांगा. आणि आम्ही ते अच्छी सुरुवात करतोय व्हिजन. अरे असे दिवस जाणार आणि 5 वर्षानंतर तुम्ही 2019ला तुम्ही येणार नाही. हे सूर्यप्रकाश एवढी सत्य गोष्ट आहे, कळलं. आणि मोदी, तुम्ही म्हणता मोदीचं येते. मी एक नागरिक म्हणून मोदींचं भाषण ऐकून प्रभावित होऊन लोकांनी केलेलं आहे ना. माझ्यासारख्याला इम्पॅक्ट पडला. 100 दिवसात हा माणूस चमत्कार करू शकतो. तुम्ही असं म्हणता का तुम्हाला 5 पंचायत समिती आहेत त्या गमवायला? मी मान्य करतो ना. मी म्हणतो ना ह्या इलेक्शन मध्ये काही आमच्या त्रुटी राहिल्या आहेत. मी नाही कुठे म्हणतो एक लक्षात घ्या. मला मान्य. हे बघा, आम्ही 25 वर्ष आहोत, सत्तेत आहोत, प्लस मायनस होणं असं नाही. आम्ही काय ताम्रपट घेऊन आलो नाही. सगळं 8च्या 8 आमच्या नेहमी येत राहायला पाहिजे. आम्ही त्यातून शोधून काढू. पण कुठेही नसलेले हे आधी मुठभर होते, ते आता चिमुटभर राहिले. तरी हे जे खोटं बोलतायत तुम्हाला हे विशेष आहे की शिवसेनेने 16 जागा जिंकल्या. शिवसेना वाढते. नाही, एक मिनिट सांगतो. शिवसेना 16 आणि 6 22 झाल्या आमच्या. नाही, एक मिनिट सांगतो. शिवसेना हा इथे पहिल्यांदा बेस होता राणेसाहेबांच्या काळात. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, पण तेव्हा शिवसेना हा तिथे राणेसाहेबांनी निर्माण केलेला हा जिल्ह्यातला बेसच होता. ते शिवसेना ह्या लोकांना नवीन नाही. पण ह्यांच्या ज्या वल्गना आहेत ना, आम्ही ते कमळ हे करू ते करू, ते होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यांनी मान्य कर, कुणाला मान्य करावी. आणि बरं, दुसरं कसं आहे, तुम्ही आज मला वाईट एवढंच वाटतं. ठीक आहे, आपण हे बघा, पश्चिम महाराष्ट्रातले लोक विकासासाठी एकत्र येतात. जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही विरोधासाठी विरोध करू नका.
या ना, या रेडी पोर्ट चालू आहे, तुम्ही पर्यावरणाचा दाखला द्या, सुरू करूया ना आपण. चालू आहे काय नाही रेडी पोर्ट चालू आहे, चालू नाही, फक्त ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. मेरीटाईम बोर्डाच्या मेरीटाईम बोर्ड डेव्हलप करू शकत नाही, पोर्ट बांधू शकत नाही, फक्त लोडिंग अनलोडिंग एक्सपोर्ट म्हणजे हे नव्हे. दुसरी गोष्ट आधारी MIDC आहे, घ्या ना उद्या. काका कुडाळकर तुम्ही घ्या, मुख्यमंत्र्यांना सांगतो MIDC मी उद्या 2019 पर्यंत उभे करतो, घ्या. इथे लोकांना सांगा सिंधुदुर्गच्या मी ही MIDC उभी करतो, घ्या तुम्ही चॅलेंज याचं. का नाही घेत? राणेसाहेब सत्तेत असते तर मी तुम्हाला जाहीर खुलं आव्हान सांगितलं असतं, मी करून दाखवतो. तुम्ही आज सीएमच्या जवळ आहात, मी जर फक्त तर राणेसाहेबांच्या जवळ आहे, मी राणेसाहेबांच्या जीवावर हे सांगू शकतो, नितेश राणेंच्या जीवावर हे सांगू शकतो. तुम्ही का नाही सांगू शकत? सांगा. मी कुडाळ MIDC या येत्या 2019 पर्यंत पूर्ण करतो. सांगा जनतेला कॅमेऱ्यासमोर. एकच मी बोला ना, सांगा ना. सांगतोय ना. आता तुम्ही किती खोटं बोलाल, तुमच्या माहिती एक शब्द खोटा बोला नाही. मी इथे कुडाळ शहराच्या आता मी बोलतोय ते ऐका, किंवा तुम्हाला कदाचित जिल्ह्यात काय करतं ते माहित नसेल. एक तर तुम्ही खोटं बोलाल किंवा तुम्हाला जिल्ह्यात काय चालतं ते माहिती नाही. तुमच्या माहितीने सांगतोय, तुम्ही जरा काहीतरी तिथं झालेला खर्च रेडी पोर्ट जॉर्ज अर्नेस्टला ज्या दिवशी रेडी पोर्ट दिला हातात त्या दिवसापासून काढून घेईपर्यंत किती त्याने खर्च केला हा जरा आपण केव्हा तरी घेऊन येऊ. आपण मी बसू नका, केव्हा तरी घेऊन येऊ, आपण बसू. एक बोलतो त्या का. दुसरी गोष्ट, आज रेडी फोर्ट त्याच्याकडून काढून घेऊन ते सुरू झालं. गावकर रेडी फोर्ट मध्ये फक्त अनलोडिंगच काम होतं. त्या ठिकाणी अपेक्षा अशी होती की जॉन अर्नेस्टनी माल उचलण्यासाठीची व्यवस्था केली पाहिजे, ती केली नाही. जर आज या ठिकाणी बाहेरून माल आला असता आणि इथून ट्रान्सपोर्टेशन झालं असतं तर आज त्या ठिकाणी कित्येक पटीनं रोजगार वाढला असता. बरोबर आहे? तुम्हाला समजलं नाही, समजलंच नाही तुम्हाला. एक लक्षात, एक मिनिट, आता तुम्ही मध्येच बोलू नका. पोर्ट समजलं नाही समजलं, एक लक्षात घ्या. तुम्हाला विषय माहिती नाही. अरे आता परत बोलतोय, पोर्ट याला कशाला म्हणतात? पोर्ट म्हणजे इथून माल नेणे, बाहेरून आणणे. तुम्ही काका एक मिनिट विकास, एक मिनिट त्याच्याबद्दल काका कुडाळकरनी आता जे सांगितलं, मी एकच काम करू. आता आपल्याला वेळ कमी आहे. मी मला आपण जिल्हा परिषदेवर येऊ. तुम्हाला त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आपण त्याच्यासाठी वेगळे बसू. आपण जिल्हा परिषदेवर येऊ. आपण जिल्हा परिषदेवर बोलू. मला सांगा साहेब पुरतरकर साहेब, आपलं तुम्ही असं मान्य करायला लागेल तुम्हाला की तुम्ही 43 वरून 33 वर आला. मान्य केलं. काय नेमकं काय कारण आहेत? म्हणजे तुम्ही जर म्हणताय की आमचे नियोजन चुकलं किंवा काय चुकलं, तुम्हाला कसं झालं सांगतो तुम्हाला. भाजप आणि सेनेने माझं स्पष्ट मत जाहीर कॅमेऱ्याच्या समोर पैशाचा प्रचंड वापर केला, जो राणे साहेबांनी एकाही. तुम्हाला असं म्हणायचं की कुठेतरी मतदान करताना मतदारांनी मी म्हणणार नाही, पण जी यंत्रणा मशिनरी चालवली गेली त्याच्यासाठी किंवा काय असेल तो त्यांचा भाग, कारण ते त्याच्यामध्ये आर्ट आहे त्यांचं भाजपवाल्यांचं. कारण सावकाळ मी अनुभवलं, माझा पराभव झाला, मी अनुभवलेला आहे. असं असून भाजपचा कॅन्डिडेट 3ऱ्या नंबरला गेला, असं मी अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे तो जो वापर झाला, सत्तेचा वापर झाला. भाजप सेनेकडून असं असून काका कुडाळकर असं असून 27 सीट आल्या, मेजॉरिटी आहे. पण कुठे ना ऐकून घ्या, आम्ही आत्मपरीक्षण करू दे. जसं त्यांचं आपण बोलतोय की त्यांच्या जागा त्यांना अपेक्षित होत्या तेवढ्या मिळाल्या नाही, तसं तुमचंही आमच्या अपेक्षित होतं तेवढ्या नाही, तुम्हाला अपेक्षित होते तेवढ्या. मला सांगा, इथे कुठेतरी तुम्ही राणे साहेबांचं वर्चस्व आहे जिल्ह्यावर, त्याला ऐकून घ्या. मुळात कसं, राणे साहेबांनी इथे प्रचाराला वेळच दिला नाही. कुडाळची एक सभा सोडली तर साहेब महाराष्ट्रात फिरत होते, साहेबांकडे इतर जबाबदाऱ्या होत्या. नितेश राणेंना ह्या लोकांनी तिथे सगळे एकत्र आलेले नितेश राणेंच्या विरोधात आणि तिथे घेरलेलं होतं. पण आमच्या कार्यकर्त्यांनी, आणि विशेष मी अभिनंदन नितेश राणेंचं करेन की नितेश राणेंनी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन हे विजयाचं काम केलेलं आहे. आणि आम्ही खूप, आता तसं म्हणाल तर आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी मिळालंय, पण आमची जिल्हा परिषद आली. या अनुषंगाने मी आपण एकच सांगतोय, आपल्याला हेही मान्य करावं लागेल, आज निव्वळ राणे साहेबांचं विरोधी पक्षनेतेपद हे राणेसाहेब कुडाळमध्ये राहिले, ते जर कणकवलीमध्ये राहिले असते तर आज ते विरोधी पक्षनेते असते.
एवढी परिस्थिती. तो भाग वेगळा तुमच्या बाबतीत आता ते का झालं नाही तुमच्या बाबतीत एक मुद्दा मांडतो आपल्याकडे जेव्हा आपण कागदावर नाही, बोलतो ते आपण याच्यावर बोलू ते ज्यावेळी बोलतोय त्यावेळी तुमच्या पण विचार केला तर तुम्ही गेली काही वर्ष विकास 2.5 वर्ष म्हणता आम्ही विकास केला कुठेतरी तुमचा विकासाचा मुद्दा हा जनतेने स्वीकारला असं वाटत नाही. कारण मग मला सांगा तुम्ही सत्तेपर्यंत गेला पाहिजे होता. कारण एकूणच जर बघितलं तर विधानसभे आणि लोकसभेला तुम्हाला जी मतं मिळाली त्यानंतर नक्की तुम्हाला जिल्हा परिषद मिळाली पाहिजे होती. याचं कारण तुम्हाला मी सांगतोय, मी त्याचा अनुभव घेतला म्हणून सांगतोय की विकास केलाय काय विकास केला म्हणताय तुम्ही. आज जिल्ह्यातले जे काही रस्ते होत आहेत त्याचा विचार केला 2 वर्षात 2.5 वर्षात जे रस्ते झाले त्याचा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पाहिजे तर तुम्ही आकडेवारी घ्या आणि तुम्हीच जाहीर करा त्रयस्थ म्हणून की ही 2-2.5 वर्षात एवढा विकासावर. तर मुख्यमंत्री सडक योजनेपासून जे काही रस्ते होते पूर्वी दुरुस्तीला रस्ते मिळत नव्हते. एकाच वेळी मोठमोठ्या लांबीचे दुरुस्ती रस्ते होत नव्हते कारण दुरुस्तीला पैसा येत नव्हता म्हणून मुख्यमंत्री सडक योजना आणली. जे खराब रस्ते झाले ते 5 वर्षात पूर्ण. आज कित्येक रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून होत आहेत, ती कामं होत आहेत. त्या कामाचा आम्ही ते आमचं कर्तव्य आहे. काही जण रस्ते केले म्हणजे विकास केला असे सांगणारे म्हणजे ते नाही. आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन जे काही विचार करतोय. आता मी मागाशी जाणीवपूर्वक सांगितलं सीवरचा विषय ज्यावेळी तुम्ही विकासाच्या बाबतीत म्हणाल सीवरचं सर्वेक्षण आज आमच्या काळात पूर्ण झालंय. सीवरचं सर्वेक्षणच पूर्ण झालं नव्हतं. सर्वेक्षण पूर्ण झालं. पुढची स्टेप आहे त्याच्यावरचा जो लोकांशी बसून जमिनी घेण्याचा प्रश्न आहे तो झाला की त्याबाबतची पुढची प्रक्रिया होणार आहे. सीवर कागदावर राहिल्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती थांबल्यामुळे हा प्रश्न स्टेप बाय स्टेप या ठिकाणी या होत आहेत. त्यामुळे विकासाबाबतीतली तुम्ही सांगताय ते विकासाचं चित्र तुम्हाला 5 वर्षानंतर स्पष्ट होणार आहे. आज रस्त्याबाबतचा पैसा आम्हाला चांगल्या प्रकारे येतोय, आम्हाला चौपदीकरणाचा पैसा येतोय, इव्हन आम्हाला सागरी महामार्गासाठी पैसा येतो. ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की हा जिल्हा जर पर्यटनदृष्ट्या मजबूत करायचा असेल तर त्याला प्राथमिक ज्या काही सोयी सुविधा दिल्या पाहिजे त्याच्यासाठीचा पैसा आम्हाला द्यायला ते कबूल आहे. आता तुम्ही हा 2.5 वर्षात हेच केलं असं नाही. दुसरी गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की लोकांनी हे स्वीकारलं नाही काय. तर गावकर साहेब मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी छोट्या खळा बैठकीत विचार येत होतो 70-80 लोक असायची त्यावेळी मी त्याला प्रश्न विचारतोय अरे बाबा तुम्ही पंतप्रधान सुरक्षा योजना 12 रुपयाची योजना घेतली का 330 रुपयाची घेतली का मुद्रामधून काही लोकांना अक्षरशः खेड्यापाड्यात काही लोकांपर्यंत या योजना पोहोचल्या नाहीत. ह्याचा अनुभव आला कारण 80 लोकांतले 4 एक मिनिट याला जबाबदारच काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहेत. का लोकप्रतिनिधी आहेत कारण जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्याकडे होती. त्या भागात ते पोचत होते आणि ते पोचत होते आणि ते जे आवश्यक असणारं जाळं आज आम्ही कमी पडतोय. आमचं सरकार कुठे कमी पडत नाही, मोदी साहेब कमी पडत नाही. या योजना न्यायला भारतीय जनता पार्टी कमी पडते याची जाणीव यावेळी आम्हाला झाली आहे आणि ती उणी भरून जर काढली तर अच्छे दिन काय ते लोकांपर्यंत पोहोचवले जाणार. आणि त्यामुळे तो विषय की निश्चित तुम्ही म्हणताय ते की या योजना हे आर्थिक लाभ उज्ज्वला असेल अन्य ज्या योजनातला जो लाभ असेल त्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी जे नेटवर्क भाजपनं उभं केलं पाहिजे त्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि म्हणून विकास होऊन सुद्धा आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. विकास आता काका कुडाळकर म्हणाले म्हणजे खोटं बोल पण ते गोल गोल बोल ही भाजपची रणनीती वरपासून खालपर्यंत. काका कुडाळकर त्याला अपवाद नाही. आता म्हणाले मोदी साहेब असं बोलतात, मोदी साहेब चांगलंच बोलतात त्याच्याबद्दल शंका नाही आमची. तुम्ही ती सांगितली 12 रुपयाची कुठची तरी योजना आणि तुम्ही म्हणता की पंचायत समिती झेडपी आमच्याकडे ते आमचं काम नाही. तुमच्या कार्यकर्त्यांच्या लोकांमध्ये जाऊन पोहोचवलं पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला सांगा काका कुडाळकर आज एवढे RTO कडे लर्निंग लायसन रिन्युअलला जा डबल रेट झाले. लर्निंग लायसन काढायला लायसन रिन्युअलला जा 600 रुपये झाले. कुठचा असा टॅक्स सोडलाय तुम्ही. प्रत्येकाला जनतेला पिळायचं एकमेव काम हे भाजप सरकार करत आहे. काही दिवसांनी जनतेला जगणं मुश्किल करणार. किती टॅक्स वाढले माहिती आहे काका कुडाळकर अभ्यास केलाय तुम्ही. त्याचा अभ्यास करा आणि अच्छे दिन दुसरे त्या 12 रुपयाच्या आणि 15 रुपयाच्या ज्या अस्तित्वात नसलेल्या स्कीम सांगू नका. मूर्त स्वरूप जे रचनात्मक काम काय आहे ते सांगा. आणि दुसरी गोष्ट रस्ता एक मिनिट प्रत्येक वेळी तुम्ही रस्त्याचं तुंतुन वाजवता. ही जी ब्रिज आहे ना ही निलेश राणे खासदार असताना मंजूर केलेली आहे. मी निलेश राणेंचं तुम्हाला पत्र दाखवतो आता जी कसाल वगैरे आणि जे काकांनी आता जे आकडे सांगितले
सागरी महामार्गासाठी 18,000 कोटी, ह्याच्यासाठी 18 कोटी. बजेट तरतूद आणि बजेट प्रोव्हिजन ह्याच्यात फरक आहे. जर 18,000 कोटी जर केलेले असतील मंजूर ना, काका कुडाळकर राजकारणात परत उभा राहत नाही. मी मला दाखवा त्याचे कारण. आता आपली वेळ संपते काका. आणि संदीप, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपण बघताय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल आहेत ते अशाच प्रकारे आपल्या हाती येत आहेत. आणि आपण बघताय की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सत्ता आहे ती काँग्रेसची आलेली आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी अनेक प्रकारचे आडाखे बांधलेले होते, ते मात्र कुठेतरी चुकताना दिसत आहेत. आणि एकूणच जर बघितलं तर जिल्हा परिषदेवर काँग्रेस सत्ता आली असली तरी पंचायत समितीवर मात्र काँग्रेसला 5 पंचायत समितीवर पाणी सोडावं लागलेलं आहे. आपण अशाच आणखी काही घडामोडी जिल्ह्यातल्या पाहणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झाले संदीप कुडतरकर आणि काका कुडाळकर, या दोघांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपवतोय. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र कोणतंही असो, आम्ही साधू थेट संवाद तुमच्याशी. नेते असो वा अभिनेते असो, साहित्यिक असो वा विद्यार्थी, आम्ही जाणून घेऊ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आणि बोलतं करू दिग्गजांना दिलखुलास.